आजचा आपला जो विषय आहे महिलांबद्दल ऑफकोर्स आणि त्यांचे डीप रूटेड जे बिलीफ्स आहे. सुपर वुमन सिंड्रोम, की मोठी मुलगी फॅमिली थेरपिस्टच बनली आहे का? मग मुलांनी काळजी घेणं चूक का आमची? तुमचा स्वभाव, तुमचे ट्रिगर्स, तुम्ही जे अनरिझॉल्व्ड तुमचे इश्यूज आहेत ते कुठे ना कुठेतरी शोअप होतच राहतात. वर्क लाईफ बॅलन्स शब्दातच फंडामेंटल प्रॉब्लेम आहे. अनरिझॉल्व्ड इश्यूजमध्ये ना वन ऑफ द रूट कॉजेस इज भीती, फिअर. एक आई ज्यावेळी 2 मुलांमध्ये एकाला जास्त फेवर करते आणि दुसऱ्याला इग्नोर करते, त्यावेळी पण ते अबॅन्डनमेंटचं फिलिंग सुरू होतं. मला माझ्या आईवडिलांसोबत इमोशनली सेफ वाटतं का असंही जाणवतं बायकांना. मला कोणी महत्त्व दिलं ना की मला आवडायला लागतं, कारण मला घरच्याने ग्रँटेड धरलेलं असतं. कारण हाऊ मच इज इनफ हेच माहित नाहीये. किती महत्त्व पाहिजे तुम्हाला. आता रोज तुम्हाला कोणी ओवाळणार तरी नाही. प्रत्येक ब्लेमला आणि प्रत्येक कंप्लेंटला एक एक्सपायरी डेट आहे. महिलांना पॉज करत नाही, कंटिन्युअस त्या आपल्या जे मशीनला लावल्यासारख्या चालू असतात. नमस्कार, सासे सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुझ्याच्याने सगळं सांभाळलं जातं हे ऐकायला खूप भारी वाटतं, पण ती सगळं सांभाळणारी स्त्री स्वतःच आतून कधीतरी कोसळलेली असते. घर असो, ऑफिस असो, सगळं परफेक्ट पाहिजे आणि त्या परफेक्शनिझमसाठी सगळी धडपड सुरू असते. पण परफेक्शनचा हा प्रेशर आणि फिक्स एव्हरीथिंग ही कंडिशनिंग कुठून सुरू होते? बऱ्याच महिलांना असं वाटतं की त्यांची वर्थ ही आपण दुसऱ्यासाठी किती काय करू शकतो याच्यावरच अवलंबून असते, आणि मग त्याचा आपल्याला स्ट्रेस येतो आणि नाही करता आलं दुसऱ्यासाठी काही तर गिल्ट पण येतो. सो हे जे काही पारंपरिक बिलीफ्स वर्षानुवर्षे चालत आले आहेत त्यांना अनलर्न करणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठीच मदत करायला आज आपल्यासोबत आहेत लाईफ कोच सुप्रिया पुजारी. वेलकम सुप्रिया, सासी सखीमध्ये तुझं खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. सो आजकाल लाईफ कोच हा शब्द खूप ऐकायला मिळतो, पण बऱ्याच लोकांना ही क्लॅरिटी नाही की लाईफ कोच म्हणजे एक्झॅक्टली कोण असतात, काय करतात आणि हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम थेरपी. सो अगदी बेसिकपासून सुरू करूया की लाईफ कोचिंग म्हणजे नक्की काय असतं. ओके, सो लाईफ कोचिंग एक बाकी टूलसारखं एक टूल आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणतंही आपल्या भावनिक, वैचारिक जे काही ब्लॉक्स आहेत, मग ते पास्ट रिलेटेड असू देत, प्रेझेंट रिलेटेड किंवा फ्युचर रिलेटेड असू देत, तर ते त्या टूल्स वापरून आपण सॉल्व्ह करतो. आता हे थेरपी किंवा काउन्सिलिंगपेक्षा वेगळं कसं, तर ह्याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशनवर 100% भर दिला जातो. म्हणजे आता एक पार्टनरशिपच असते ती. म्हणजे आता आपण कशा गप्पा मारतोय तसं आपण बोलता बोलता आपण तुमचं उत्तर तुमच्या आतून बाहेर काढणं, हे लाईफ कोचिंग आहे. मग कधी ते उत्तर असू शकतं, कधी काही रिअलायझेशन असू शकतात, किंवा कधी एक योग्य प्रश्न पण असू शकतो. म्हणजे दिसताना छोट्या छोट्या गोष्टी दिसतात, पण त्या खूप कधी कधी ना डीप रूटेड असतात. मग लाईफ कोचिंग एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आम्ही क्लायंटसोबत पार्टनरशिप करतो. आता पार्टनरशिप शब्द पण महत्त्वाचा आहे, कारण पार्टनरशिपमध्ये दोघं इक्वल स्टेजला असतात. म्हणजे मी कोण अथॉरिटी नाही आहे. तुमचं जो काही इश्यू आहे किंवा चॅलेंज आहे, मग तो ग्रोथ रिलेटेड पण असू दे, जरुरी नाही की कायम निगेटिव्हच असावेत. पॉझिटिव्ह हे चॅलेंजेस असू शकतात की मला माझा बिझनेस ग्रो करायचा आहे, मला नोकरीत प्रमोशन पाहिजे, किंवा मला लिडरशिप क्वालिटीज घ्यायचे. अनेक इश्यूज आणि चॅलेंजेस आहेत, किंवा तुमचे काही गोल्स असतात, तर त्या सगळ्यावर लाईफ कोचिंग काम करतं. फक्त पद्धत ही आहे की सजेस्ट करण्यापेक्षा किंवा मी ॲडवाईज करण्यापेक्षा आपण पार्टनरशिप करून त्यातले एकतर ब्लॉक्स काढून टाकतो. तुमचं पोटेन्शियल नक्की कशात आहे हे शोधायला मदत होते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः ती उत्तरं सांगता, मी सजेस्ट करण्यापेक्षा. तर आजचा आपला जो विषय आहे महिलांबद्दल ऑफकोर्स, आणि जसं तू म्हटलं त्यांचे डीप रूटेड जे बिलीफ्स आहे त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. सो बऱ्याचशा महिलांना ना असं वाटतं की त्यांनाच सगळं करायचं आहे. म्हणजे घर असू देत, ऑफिस असू देत, रिलेशनशिप्स, त्यांना सगळं करायचं आहे. म्हणजे ते स्वतःहून ओढवून घेतात कदाचित. तर ही मेंटॅलिटी कुठून येते आपल्या महिलांमध्ये? ह्याला एक क्लासिक शब्द आहे, तो म्हणजे सुपर वुमन सिंड्रोम. महिलांना काय वाटतं ना की आपल्याला कोणीतरी एक सुपर वुमनचं सर्टिफिकेट देणार आहे. मग ते एक अगदी सुरुवात कुठून होती, तर सुपर किड, वाईफ, सुपर सिस्टर. म्हणजे मला एक सगळीकडं एक दी बेस्टचं काहीतरी एक सर्टिफिकेटच मिळणार आहे, आणि मला ते प्रूव्ह करायचं आहे, म्हणून पण हे ओढवून घेणं होतं. त्याच्यात दुसरा एक अँगल असा आहे की त्यांना सगळं फिक्स करायचं असतं. ॲब्सोल्युटली. सो आपण म्हणतो की क्लासिक फिक्सर रिफ्लेक्सच असतो तो. आता हे फिक्स का करायचं आहे सगळ्यांना,
कारण इनहेरंटली मला असं कुठेतरी वाटतं की समोरच्यातनं काहीतरी कमी आहे म्हणून मला फिक्स करायचं आहे. मोस्टली हे इश्यूज सगळे चाइल्डहुड आणि तुमचं ज्या पद्धतीनं अपब्रिंगिंग झाले किंवा तुम्हाला जे अनुभव येत गेले त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे कसं, लहानपणापासून आपली व्याख्या बनतात बघ की हे चूक, हे बरोबर, असं वागलं म्हणजे चांगलं, असं वागलं म्हणजे चूक. नंतर काय होतं ना, आपली स्वतःचीही व्याख्या बनत जातात जसजसे आपल्याला अनुभव येत जातात. पण जर का माझा दृष्टिकोनच एक फॉल्ट शोधण्याचा असला तर मग मला फिक्स करायचं आहे. कारण मला माहिती आहे की जोपर्यंत मी हे फिक्स करत नाही तोपर्यंत ती गोष्ट योग्यच नाही आहे. ओढवून घेणं हेच आहे ना की हे मला करू दे. आता ह्याच्यात कधी कधी नॅचरली असं होतं की घरी एक व्यक्ती अशी असते ज्याला आपण आयडियल मानतो. मग ती कधी आई असते, कधी वडील, कधी आजी, कुणीही असू शकतं. म्हणजे मी अगदी लहानपणापासून बोलते. मग ज्यावेळी घरात एखादी व्यक्ती अशी असते ज्याला आपण आयडियल समजतो आणि ती जर का व्यक्ती तशी असली तर आपण तेच करायला लागतो, अनुकरण करायला लागतो की हे मला फिक्स करायचं आहे कारण हे दोष आहेत. मग माझी ती एक सवय बनून जाते दोष शोधण्याची. मग मला दोष दिसला मग मला फिक्स करू दे, कारण जोपर्यंत मी माझ्या पद्धतीनं ते फिक्स करत नाही तोपर्यंत ते काहीतरी चुकते. हीच जर्नी जाते महिलांची, असं एक आढळून आलं. दुसरं हे आता नॉर्मल अपब्रिंगिंगमध्ये म्हणू शकतो. तर एक आता केस स्टडी सांगायची झाली तर एक क्लायंट होती की ज्यांच्या वडिलांना आजार झाला होता. तिच्या आईला स्टेपअप व्हावं लागलं, कारण ज्यावेळी तुमची जॉईंट फॅमिली नसते किंवा सपोर्ट सिस्टीम इतकी नसते त्यावेळी घरातल्याच एखाद्या महिलेला ते रोल घ्यावे लागतात. मग ज्यावेळी ती महिला स्टेपअप होते ना त्यावेळी तिला सगळे जबाबदाऱ्या पार कराव्या लागतात आणि त्यावेळी तिला एक फिक्सर बनायची सवयच लागते. तिची कधी ती चॉईस नसते, पण परिस्थिती अशी निर्माण होती की तिला काही रोल्स करावेच लागतात. शी हॅज टू फिक्स एव्हरीथिंग इन द हाऊस, कारण दुसरं कोणी नसतं. मग तेव्हापासून सवय काय लागते, कोणी नाही आहे ना मग मला फिक्स करू द्या. मग ती सिच्युएशन्स सावरते, सगळं व्यवस्थित होतं, पण माझ्यातला फिक्सर काही जात नाही असं पण मला आढळून आलं. त्याच्यामुळं पॅथॉलॉजिकल फिक्सर जे आहेत एस्पेशली महिलांमध्येच हे जास्त दिसतं की त्यांना कुठेतरी एक सर्टिफिकेट हवं आहे जे तुम्हाला कधीही कोणीही देणार नाही आहे असं वाटतं. राईट. आणि तू जे म्हटलं सुपर वुमेनचा कोणीतरी त्यांना अवॉर्ड देणार आहे असं त्यांना वाटतं. त्याचा एक क्रायटेरिया त्यांना असंही वाटतं की परफेक्शनिझम, म्हणजे सगळं परफेक्ट असायला पाहिजे घरात, ऑफिसमध्ये, सगळीकडे. सो हे परफेक्शनिझमचं खूळ म्हणूयात किंवा कुठून आलं हे महिलांमध्ये? मिनल, खूपच महत्त्वाचा हा मुद्दा आहे. कारण आज एवढे माझ्याकडे क्लायंट्स येतात, म्हणजे अगदी होममेकरपासून ते CEOsपर्यंत क्लायंट आहेत, एस्पेशली महिला क्लायंट्स ज्या आहेत. परफेक्शनिझम एक ऑब्सेशन बनत चाललं आहे. आपल्याला ना परफेक्शनवर बोलायच्या आधी आपण काही व्याख्या क्लिअर करायला हव्यात. परफेक्शनिझम, ऑब्सेशन आणि एक्सलन्स ह्या 3 वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. परफेक्शनिझम ज्यावेळी अतिप्रमाणात होतं की थोडंसुद्धा इम्परफेक्ट सहन होत नाही त्याला आपण ऑब्सेशन म्हणतो, आणि ज्यावेळी ते परफेक्शनिझम मर्यादित असतं त्याला आपण एक्सलन्स म्हणतो. ओके. तर हे परफेक्शनिझमचं जे खूळ आहे ना, हे परत तू म्हणशील आता सगळं तुझं लहानपणातच कसं जातं, तर ह्याचा ॲक्च्युली रूट तिथेच असतो की आपली जी जर्नी आहे त्याच्यामध्ये. आता असा विचार कर की एक मुलगी आहे, ती कायम क्लासमध्ये फर्स्ट येते किंवा पहिल्या 3 रँक्समध्ये येते. ती एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये खूपच हुशार आहे, मे बी स्पोर्ट्समध्ये किंवा डान्समध्ये, आर्ट, कुठल्याही आर्ट फॉर्ममध्ये. तर एक दी बेस्टचं एक सवय लागते की आय एम परफेक्ट कारण मी फर्स्ट येते. ही ज्यावेळी सवय लागते ना, त्याचा अतिरेक ज्यावेळी होतो, ज्यावेळी तुम्ही क्लास कॉलेज पासआउट करता, कॉम्पिटिशन वाढते, त्यावेळी तुम्हाला जाणवायला लागतं की असे बरीच लोकं आहेत, मग मी तेवढी बेस्ट राहिले नाही. मग ज्यावेळी मला कोणीतरी लेस दॅन परफेक्ट म्हणतं ते मला सहन होत नाही. आणि मला जे मी लहानपणापासून शिकत आली आहे कॉन्शियसली अनकॉन्शियसली, ज्याला आपण फ्रेमिंग स्टेज किंवा असं म्हणतो की फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये ज्यावेळी आपण असतो ना, मूल असतं, त्यावेळी ना परत एक व्याख्याच दिली जाते की परफेक्ट डॉटर अशी असावी, परफेक्ट स्टुडंट असा असावा. ते परफेक्शनचं खूळ तिथून सुरू होतं. त्यामुळे परफेक्शनपेक्षा थोडं खाली मला सहनच होत नाही. मग परफेक्ट फ्रेंडशिप आली, मग परफेक्ट पार्टनर आला, परफेक्ट टीम आली, मला मग परफेक्ट मॅनेजर व्हायचं आहे, मला परफेक्ट लीडर व्हायचं आहे. त्याच्यामध्ये आपण रियालिटीपासून थोडं लांब जातो, आपल्याच व्याख्यात असतो आपण. माझी डेफिनेशनच राईट डेफिनेशन आहे असं कुठंतरी वाटतं. त्यामुळं परफेक्शन
आणि हे फिक्सिंग हे दोन्ही लिंक्ड आहात. एकतर मी परफेक्ट आहे हे माझं ठाम मत असतं, त्यामुळं बाकीची लोक इम्परफेक्ट आहेत हे नॅचरली मला वाटतं. त्यामुळं मला ते फिक्स करायचं आहे सगळ्यांना. कारण मी तुला फिक्स केलं तर तू एक परफेक्ट महिला होऊ शकते आणि तुला ते फिक्स करायला येत नाही असंही माझं मत बनतं. बरोबर. म्हणजे समोरचं माणूस इनकेपेबल आहे. ह्याच्यात एक आणि एक टर्म आम्ही वापरतो तो म्हणजे रेस्क्युअर. जे पॅथॉलॉजिकल रेस्क्युअर असतात लोक. म्हणजे काय की मी एक साधं कायम उदाहरण देते. कोणी जर का एका फ्लडमध्ये अडकले तर तू त्याला वाचवणार का? नॅचरली आपण वाचवणार, कारण आपल्याला रेस्क्यू करायचं आहे त्याला. पण कोणी जर का स्विमिंग शिकतंय तर मग तुम्ही त्याला जाऊन वाचवणार का? नाही, कारण त्याचा उद्देशच वेगळा आहे. पॅथॉलॉजिकल रेस्क्युअर्स काय करतात, सगळ्यांना एकाच लेवलला बघतात की या सगळ्यांना माझ्या मदतीची गरज आहे, ह्या सगळ्यांना मलाच रेस्क्यू करायचं आहे कारण मी परफेक्ट आहे आणि ही इम्परफेक्ट आहे. मग तुम्ही ज्यावेळी ते रेस्क्यूअर बनता त्यावेळी तुम्ही काम ओढवून घेता. हो. आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला डेलिगेशनला प्रॉब्लेम येतो. म्हणजे आज लीडर्स असे आहेत जे म्हणतात की मला माझं प्रोजेक्ट आहे डिलिव्हर करायचं आहे तर तो मला परफेक्टच पाहिजे. मग आता एक्सलन्स व्हेरी गुड, कारण त्याच्यामुळंच तुमचं करिअर ग्रोथ असते, ॲज अ पर्सन तुम्ही ग्रो होता. तर तुम्ही एक्सलन्स जरूर ठेवा. पण तेव्हा जे ऑब्सेशन बनतं ना परफेक्शनचं की माझ्या पद्धतीनंच व्हायला पाहिजे, तुमच्या अंडर येणारी टीम, तुमच्यासोबत काम करणारी टीम ॲडल्ट्स आहेत शेवटी. ते वेगळे थॉट प्रोसेस घेऊन येतात, त्यांची पद्धत घेऊन येतात. मग तिथं तुमचे क्लॅशेस सुरू होतात. मग माझे तिथे सुरू होते दोन वेगळ्या लोकांचे ओपिनियन. करेक्ट. कॉन्फ्लिक्टला सुद्धा मॅच्युअरली हँडल करता येतं गं. पण जर का मला कॉन्फ्लिक्टसाठी एक इनहेरंट समजूत लागते की समोरच्याचंही वेगळं मत असू शकतं, माझंच मत बरोबर, माझीच पद्धत बरोबर, हे कुठंतरी प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळे परफेक्शनपेक्षा एक्सलन्सवर भर द्यावा, प्रोफेशनल लाईफ असू दे किंवा पर्सनल लाईफ असू दे. आणि थोडासा कल लेस दॅन परफेक्टवर ओके म्हणायला शिकायला हवं. आपल्याला ना लहानपणापासून शिकवलं जातं की दुसऱ्यांची काळजी घेणं हेच आपलं मुख्य कर्तव्य आहे. मग कधी कधी ती भावना इतकी रुजवली जाते की आपण आपली सेल्फ वर्थ ही आपण दुसऱ्यांची किती काळजी घेतो याच्यावरच अवलंबून राहते. मग हे लहानपणापासूनच असं का होतं? ॲक्च्युली मी ह्याची सुरुवात एका उदाहरणानंच करते. एक आई 8-9 वर्षाच्या मुलीला सांगते की तू जर का जास्त दिवस लांब गेलीस ना तर मम्माला एकटं वाटेल, मम्मा विल बी लोनली. काय वाटतं काय होईल त्या मुलीचं? तिला हेच फिलिंग येईल की मी लांब गेले की हिला लोनली वाटते, सो बेटर आय विल स्टे विथ हर किंवा बेटर आय विल स्टे विथ हर. मग ज्यावेळी ती मुलगी लाईफ एक्सप्लोर करायला लागते तिच्या मनात कायम हेच असणार आहे की मी जे काही करते त्यात आईला एकटं वाटायला नको. मग हे केअर गिव्हिंग ही इथून सुरुवात होते. प्रत्येक घरी एक मुलगा किंवा मुलगी अशी असते की जी नॅचरल केअरटेकर बनते. मोस्ट ऑफ द टाइम्स ती एल्डर डॉटर असू शकते, मोस्ट ऑफ द टाइम्स. बट असंही मी आजकाल बघते की कोण मोठा रोल प्ले करेल घरामध्ये, यू नेवर नो. कधी कधी मोठे डॉटर्स एवढे लक्ष देत नाहीत, थोडं चिल असतात. पण जे यंगर असतात सिबलिंग्स तर त्यांना ते खूप मॅच्युअर होतात लवकर, मग त्यांना खूपच ते काळजी घ्यावी लागते. तर ह्याच्यात ना खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे की प्लीजिंग. तुम्ही परत एक प्लीजर बनता. कारण लहानपणापासून परत तुम्हाला हे, आणि हे कोणी सांगत नाही, हे बघत राहतो आपण. एक उदाहरण जर का आईनं सतत देत राहिली की बघ ही व्यक्ती माझी केवढी काळजी घेते, म्हणून ही व्यक्ती चांगली, मी घरातल्यांची किती काळजी घेते, बघ मी किती चांगली. मग लक्षात मुला किंवा मुलींच्या लक्षात काय राहतं की काळजी घेणं हेच महत्त्वाचं आहे. आणि काळजी घेणं म्हणजे प्लीजिंग. त्यांना त्यावेळी त्याचं संदर्भ कळत नाही, नुसतं एवढंच राहतं की पॅथॉलॉजिकल परत केअरटेकर बनायचं आहे मला. राईट. कारण आज मी बघते ज्यावेळी मोठ्या एल्डर डॉटर ज्यावेळी डिस्कस आपण करतो त्यांच्याविषयी, तर त्यांना ना एक इनहेरंट कसं म्हणू आपण की प्राऊड फिलिंग असतं की मी मोठी आहे ना त्यामुळे मी सगळं सिच्युएशन हँडल करते आहे, मी मोठी आहे ना त्यामुळे मलाच हे सगळे येऊन सांगतात. म्हणजे मला कधी कधी वाटतं की इतके मी उदाहरणं पाहते आज आजूबाजूला की मोठी मुलगी फॅमिली थेरपिस्टच बनली आहे का आज. असं मला कुठेतरी वाटतंय आज की मी तुला नाही सांगणार तर मग कुणाला सांगणार, असं म्हणून पण मोठ्या मुलीलाच सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात. मला अनेक हे ज्यावेळी मी वाक्य बोलते त्यावेळी अनेक आया विचारतात मग मुलांनी काळजी घेणं चूक का आमची.
असंही विचारलं जातं. तर परत एक लक्षात घेऊयात की पॅरेंटल केअर घेणं आणि पेरेंट्सच्या भावनांची जबाबदारी घेणं ह्याच्यात खूप फरक आहे अगं. म्हणजे हा खूप साधारण मोठा विषय आहे. व्हॅन यू रीच 40 तर एक आपलाही संसार झालेला असतो, त्यावेळी आईवडिलांचंही एज झालेलं असतं, मुलंही बरोबर टीनेज, मोस्ट ऑफ द टाइम मुलंही त्याच वेळी टीनेजमध्ये जातात. तर आपला जो एक 24 आवर्सचा जो एक एनर्जीचा साठा आहे ना, तो खूप डिवाइड होत असतो आणि त्यामध्ये आपली एनर्जी खूप जात असते. त्यामुळे सतत जर का लहानपणापासून कुठंतरी ते डोक्यात राहिलं ना की मला माझ्या आईचं एक अप्रुव्हल हवं आहे गुड जॉबचं, आपण म्हणतो मदर्स अप्रुव्हल, म्हणजे ह्याच्यावर खूप मोठी थेअरी आहे. म्हणजे कधी एक विषय कोणाला जर का हा आवडीचा असला तर मदर वुंड म्हणून एक वेगळाच सेगमेंट आहे ह्याच्यावर, फक्त ह्याच विषयावर आहे. की ज्यावेळी आपण लहानपणापासून आईच्या अप्रुव्हलसाठी धडपड करतो तर त्यावेळी ते कसं मोठं झाल्यावर मॅनिफेस्ट होतं. मी मदर्सच्या अप्रुव्हलसाठी कोणत्याही एक्सटेंटला जायला तयार असते की आईला चांगलं वाटेल. मोस्टली आईला, कधी वडिलांना पण असू शकतं, पण आईला शक्यतो लहानपणापासून ती पहिलीच व्यक्ती एवढी क्लोज असते आणि मे बी इमोशनली आपण आईशीच जास्त कनेक्ट असतो. त्यामुळं आईला आवडेल ह्या अंब्रेला खाली इतक्या गोष्टी केल्या जातात की मला नक्की त्याचं खरोखर मी ड्रेन होती आहे का हे लक्षातच राहत नाही आणि ते तुझ्यापर्यंत थांबत नाही. जेव्हा तू आई बनते त्यावेळी ते तुझ्या किड्सना पण ट्रान्सफर होतं. आणि हे प्रोफेशनल लाईफमध्ये पण येतं की माझी काळजी माझ्या टीमनं घ्यायला पाहिजे, कारण मी तुम्हाला एवढं देते आहे ना, हे तू सगळीकडे आहे. म्हणजे आज असं काळ नाही राहिलेला की मी प्रोफेशनली वेगळी आहे, पर्सनल लाईफमध्ये वेगळी आहे. तुमचा स्वभाव, तुमचे ट्रिगर्स, तुम्ही जे अनरिझॉल्व्ड तुमचे इश्यूज आहेत ते कुठे ना कुठेतरी शोअप होतच राहतात. म्हणजे एक सर आहे ज्यांच्याशी मी ह्या विषयावर थोडं डिस्कस करत होते, तर त्यावेळी त्यांनी एक वाक्य सांगितलं आणि ते मला आजही व्हॅल्युएबल वाटतं की वेन अ चाइल्ड बिकम्स पेरेंट टू अ पेरेंट, तिथं तुमचा खरा स्ट्रगल चालू होतो. अ चाइल्ड कॅनॉट बी अ पेरेंट टू अ पेरेंट. म्हणजे मोठ्यांनी त्यांचे इश्यूज मुलांपर्यंत किती आणायचे ह्याला मर्यादा असावी. तो इश्यू रिझॉल्व्ह होतो, पण मुलांमध्ये ना एक प्रकारचं परसेप्शन फॉर्म होतं की बघा माझ्या आईला किती त्रास होतो, मग बाकी सगळे चूक, मग मी काय करते ना, बाकी सगळे आईला त्रास देतात ना, मग मी तुला प्लीज करायला जाणार, मग मी माझी लाईफ एक्सप्लोअर नाही करणार. मग मी सतत तो स्ट्रगल माझा लहानपणापासूनच चालू होतो आणि हेच कुठंतरी पास ऑन होत राहतं. तर पेरेंटल केअर हे घ्यायलाच हवी, म्हणजे पण कुठंतरी त्यांच्या भावनांची जबाबदारी आपण घ्यावी का हा विचार नक्की करावा. मग पेरेंट्स म्हणजे जरुरी नाही आहेत की आई वडीलच, सासू सासरे असू शकतात किंवा कोणतंही एक एल्डरली कपल असू शकतं ज्याच्याशी आपण खूप अटॅच आहोत. मग तेव्हा ज्यावेळी ते सतत कंप्लेंट्सच करत राहिले, सतत जर का ते निगेटिव्हिटीच बोलत राहिले तर ती एनर्जी ट्रान्सफर होणार आणि ॲक्च्युली आपण हेल्पलेस असतो. आपण लांब राहून तसंही काही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. मग करायचं काय तर बाउंड्रीज या खूप महत्त्वाच्या. आणि एक मला काय जाणवलं माहिती का, की ज्यावेळी आईवडिलांना त्यांचा एजचा सपोर्ट ग्रुप असतो ना तेव्हा त्यांना एवढे प्रॉब्लेम येत नाहीत. ज्यावेळी तुम्हाला सपोर्ट सिस्टीम नसते, ज्यावेळी तुम्हाला फ्रेंड्स नसतात तुमच्या एजचे, त्यावेळी तुम्ही ऑटोमॅटिक जरा काय झालं की पहिला फोन मुलांनाच लावता. काळजी घेणं आणि भावनांची जबाबदारी घेणं, इमोशनल इश्यूजची जबाबदारी घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं विचारलं जातं की ह्याला काय करावं, ह्याला उत्तर एकच आहे, बाउंड्री आखणं. आपल्यासोबत खूपदा कसं होतं ना की मी दुसऱ्यांच्या किती कामी येऊ शकते ह्याच्याशी पण आपण आपली वर्थ जोडून ठेवली आहे आणि तसं नाही झालं तर बरेच वेळा आपल्याला तसं गिल्टी वाटायला लागतं की अरे मी याच्या कामी नाही आली वगैरे. तर हे सतत दुसऱ्यासाठी जगणं हे लॉंग टर्म इम्पॅक्ट याचा काय होऊ शकतो. ह्याच्यामध्ये परत मी म्हणेन की थोडे कॉन्टेक्स्ट आपण करू. काही लोक लाईफचं पर्पजच ते बनवतात सर्व्ह करायचं. प्रॉब्लेम कुठे येतो, ज्यावेळी मी रेसिप्रोकेशनची अपेक्षा ठेवायला लागते, म्हणजे माझ्यासाठी पण कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे. आणि एक माणूस म्हणून हे होऊ शकते कदाचित, पण तुम्ही सर्व्ह करण्याचा तुमचा उद्देश काय आहे हे क्लॅरिटी पण पाहिजे आपल्याला. आता आपण बरेचसे बघतो ना, काही लोक खरोखर निखळ मदत करतात सगळ्यांना, त्यांना अपेक्षाच नसते की कोणी परत मला त्याचं काहीतरी मदत करावी. किंवा काही तुमची नीड असेल, इमोशनल नीड्स तुमच्या असू शकतात की कधी कोणाला महत्त्व पाहिजे असतं, त्यामुळे ते लोकांना
मदत खूप करत असतात, कारण त्यांना एक त्यांची वर्थ अटॅच असते त्याला, की मी काहीतरी केलं म्हणजे लोक मला म्हणजे माझं कौतुक करतील. तर काही लोकांना कौतुक हवं असतं, काही लोकांना इम्पॉर्टन्स हवा असतो. आपले ना इमोशनल नीड्स आहेत बघ. म्हणजे आपले इमोशनल नीड्समध्ये काय काय येतात, तर लव्ह एक नीड आहे, की मला प्रेम हवं आहे म्हणून मी मग मदत करते, की लोकांकडून मला प्रेम मिळावं म्हणून, कारण मी डेफिसिटमध्ये आहे, कारण स्वतःवर प्रेम म्हणजे मला माहीतच नाही. माझी ती व्याख्याच ती बनली की कोणीतरी आपल्यावर केलं तरच ते प्रेम, दुसऱ्यांनी चांगलं म्हणायला हवं तर ते प्रेम आलं. दुसरी एक आपली इमोशनल नीड आहे म्हणजे इम्पॉर्टन्स, मला महत्त्व पाहिजे म्हणून मी मदत करते, कारण माझी वर्थ आहे की मी कोणीतरी आहे. तिसरं आहे म्हणजे ॲप्रिसिएशन, कौतुकाची गरज खूप आहे सगळ्यांनाच वाटतं, म्हणजे लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्यांपर्यंत. हो, कोणी केलं तर चांगलंच वाटतं. आज कौतुक कोणाला नाही आवडत, म्हणजे आपण प्रॅक्टिकल राहू ना, कौतुक सगळ्यांना आवडतं, कोणाला नाही आवडत. पण कौतुक नाही मिळालं तर माझ्यावर किती परिणाम होतो हे पण महत्त्वाचं आहे. उद्यासारखा तू काहीतरी खरंच चांगलं काम केलीस आणि तुला नाही मिळालं त्याचं कौतुक, मग ते काम चुकलं का? मग तू ते व्यक्तीलाच चुकीचं ठरवणार, कारण ह्या व्यक्तीनं माझं कौतुक केलं नाही. असं आहे. तर आपले इमोशनल नीड्स जे असतात ना, त्याच ड्राईव्ह करत असतात हे सर्विंग जो पार्ट आहे तो. मग त्याच्यामध्ये आपली सर्वोच्च इमोशनल नीड असते ती म्हणजे ग्रोथ आणि कंट्रीब्युशन. मग ज्यावेळी आपण एखाद्याला मदत करतो त्यावेळी ऑटोमॅटिक आपली ही ग्रोथ होत असते. तेव्हा आपल्याला अपेक्षा नसते, पण मी समाधानी असते, कारण मी ग्रो होते आज कुठंतरी, मदत करून मला शिकायला मिळतं. अगदीच मोठ्या स्केलवर बोलायला झालं तर मी समाजात काहीतरी एक बदल घडवून आणते आहे, मग मी कंट्रीब्यूट करते काहीतरी. मग मला अपेक्षा नसते की मला काय काय मिळावं, मला दुसरीकडून जितकं मिळतं त्याच्यात मी समाधानी असते. पण जर का तुम्हाला ती अपेक्षा ठेवून तुम्ही सर्व्ह करत असला तर त्याची लाँग टर्म कॉस्ट खूप चुकते आहे. तुला पटणार नाही, आज मी बघते की ज्या अगदी 60s बायका आहे, 60-70s म्हणजे कुठंतरी म्हणजे मी ओपनली बोलती आहे, पण आपल्याच फॅमिलीमध्ये असं होऊ शकतं की त्या जे म्हणजे आई सासू आहेत त्यांना त्यांच्या सासूनी किती त्रास दिला हे पण ते आज बोलतात, अजूनही बोलतात. तुम्हाला असं म्हणजे जाणवलं असेल म्हणजे की आता ती व्यक्ती पण नाही आहे आपल्याबरोबर, पण त्यांनी दिलेला त्रास मी अजून जिवंत ठेवलाय. बरोबर. म्हणजे आजही मी 1984 साली माझ्या सासू सासऱ्यांसाठी किती केलं, माझ्या आईवडिलांसाठी मी किती केलं, किंवा माझ्या नातेवाईकांसाठी मी किती केलं, आणि त्यांनी माझ्यासाठी काहीच कसं केलं नाही, ह्या हिशोबातच आहेत अजूनही. समहाव त्यांना ती क्लोजरच मिळालेली नाही आहेत. मग तुम्ही सर्व का केलं, हे तुझा पहिला मुद्दा होता ना, ओढवून घेणं का. कारण मला चांगलं बनायचं आहे, मला कौतुक हवं, मला चार चौघात कोणीतरी सांगावं की हिनं केलं, हिनं माझं सगळं केलं, ह्यामुळं ते करतो. आणि कुठेतरी ती सवय पण असते. आपली सोसायटी थोडीफार आहे की नवीन आलेली सुनेनं सगळं छान काम केलं की सून छान, हे आहे शेवटी, कितीही नाही म्हणलं तरी. मग नाही केलं तर हिचं जरा वेगळंच आहे, म्हणजे कमेंट पास करणं हे खूप इझी झालं आहे आज. पण काही जागरूक पेरेंट्सही आहेत, त्यांना एवढा हा त्रास होत नाही. आपला कमिंग बॅक टू आवर पॉईंट की जेव्हा केव्हा आपण हे सर्व्ह करतो लोकांना, ते तुम्ही तुमच्या समाधानासाठी केलं तर वेल अँड गुड, पण तुम्ही जर का कौतुकाच्या अपेक्षेनं करत राहिला तर त्याची लाँग टर्म कॉस्ट ही होते की मला स्वतःसाठी वेळ मिळत नाही, मी ओढवून घेते की सगळं मलाच करायचं आहे, कारण कुठंतरी ते मला मी केल्याची वर्थ माझी त्याच्याशी अटॅच असते असं वाटतं. राईट. आपल्याकडे ना स्त्रियांनी, महिलांनी जे त्याग केले आहे त्याच्यासाठी त्यांचं कौतुक होतं, पण सेल्फ रिस्पेक्टसाठी त्यांचं कौतुक कधीही होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा आपण जे म्हणतो की मुलं लहानपणापासून आपल्याला बघत असतात, आईला बघत असतात. सो स्पेशली मला असं वाटतं की आई सतत त्याग करते आहे कोणासाठी तरी, ह्या त्यांच्या मुलीही कुठेतरी बघत असतात. ओके. आणि मग त्यांचीही अशी भावना बनत जाते की मी कोणासाठी तरी त्याग करते आहे म्हणजे मी काहीतरी छान करते आहे, म्हणजे सेल्फ रिस्पेक्टला वगैरे तिथे कुठेही स्थान नसतं. तर आपल्याला जर कुठेतरी सेल्फ सॅक्रिफाईसच्या जागी जर सेल्फ रिस्पेक्ट मॉडेल करायचा असेल तर तो कसा करावा एखाद्या आईने, किंवा हा जो पॅटर्न आहे हा कसा ब्रेक करता येईल? आता जर का आपण फ्लाईटनं कुठे जातो आहे
तर ऑक्सिजन मास्क आपण शेजारच्याला आधी घालणार का स्वतःला? सांगतात तरी स्वतः आधी. म्हणजे अजूनपर्यंत असं कधी प्रसंग नाही आला, पण एक आयडियली जे सांगितलं जातं ते हेच आहे की आधी स्वतःला ऑक्सिजन मास्क घाला आणि मग दुसऱ्याला हे करा. सॅक्रिफाईस अगदीही वाईट नाही आहे, आपण आवडत्या लोकांसाठी करतो, ती चॉईस असते. पण तो ज्यावेळी त्यासाठी आपण काहीतरी स्वतःची वर्थची, रिस्पेक्टची किंमत मोजावी लागते, त्यासाठी तिथं कुठंतरी बाउंड्री आखणं गरजेचं आहे. कारण आई एखादी ज्यावेळी स्वतःचं सगळं सॅक्रिफाईस करून दुसऱ्याला सर्व करणं, प्लीज करणं म्हण, काही आपण शब्द वापरू, की त्याच्यामध्ये मॅक्झिमम एनर्जी ज्यावेळी घालवते त्यावेळी इनहेरंट आपण मेसेज काय देतो सगळ्या दुसऱ्यांना, की मला माझी लाईफ नाही आहे, मी कायम अवेलेबल आहे. मग माझी सेन्स ऑफ वर्थ त्याला अटॅच होते. आणि मग ज्यावेळी तू म्हणलीस तसं की ज्यावेळी मुली पण ते बघतात, मुलंही बघतात, तेव्हा ते मोठं झाल्यावर सरळ म्हणतात की तुला तरी कुठं तुझं आयुष्य होतं. हे म्हणतात, हे मी ऐकलंय म्हणताना, की तुला स्वतःचं काही आयुष्यच नाही आहे. आता ह्यानं काय होतं आहे सांगते, की ज्यावेळी मुलं एस्पेशली कॉलेजपर्यंत एका आईचं चक्र पूर्ण घर ऑफिस, ती जर का वर्किंग असली तर घर ऑफिस आणि मुलं ह्याच्यातच अडकलेलं असतं. मग त्यामध्ये सुद्धा ती स्वतःसाठी वेळच कधी काढत नाही. मग सॅक्रिफाईस मी किती केलं हे पण असतं. मग आई कधी कधी विक्टिम मोडमध्ये पण जाते, की मला एवढं सगळं करायला लागतं, पुअर मी, माझं कोणी मदतच करत नाही, हे ते असं सुरू होतं. पण ज्यावेळी त्या जबाबदाऱ्या हळूहळू संपायला लागतात तर त्यावेळी अचानक पोकळी जाणवते. कारण पार्टनरशिपचा जरी विचार करायला गेला तरी प्रत्येक पार्टनरचं एक वेगळं आयुष्य आहे. आणि मलाच ज्यावेळी मी पूर्णपणे माझ्या कामात, मुलांमध्ये बिझी होते, त्यावेळी प्रत्येकानं आपलं आपलं विश्व बनवलेलं असतं. आणि ज्यावेळी ते मला हिट होतं त्यावेळी मला कळतच नाही की मी काय करू वेळेचं. आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचं गिल्ट येतं आहे आज बायकांना. म्हणजे कुठेतरी मी चुकती आहे का स्वतःसाठी वेळ काढून? हाच वेळ मी मुलांसाठी देऊ का? हाच वेळ मी घरचं काम आवरू का? म्हणजे घर आवरण्याचं ऑब्सेशन मी इतकं बघते आहे आज की म्हणजे, आणि मी अगदी कन्फेस करेन की माझ्यातही ते होतं. म्हणजे मी मागेही कुठल्या तरी एका इंटरव्ह्यूला हे बोलली आहे की एक पुस्तक जरी मला वाचायचं असलं ना तरी मी आधी सगळी रूम आवरायचे. म्हणजे माझ्याकडे जर का 1 तास असला तर मी काय करणार, आधी मी सगळी रूम आवरणार, सगळं परफेक्ट लावून ठेवणार आणि मग शेवटची 15 मिनिटं पुस्तक वाचणार. हे मी केलं आहे. म्हणजे मी ह्यातून बाहेर पडली आहे. अवेअरनेस म्हण, काही म्हण, की हे खरंच गरजेचं आहे का? मी माझ्यासाठी जर का वेळ काढती आहे तर तो पूर्णपणे मी माझ्यासाठी काढायला हवा. कारण ज्यावेळी आई स्वतःसाठी वेळ काढती त्यावेळी मुलांना काही शिकवण्याची गरज नसते. मुलंही ते बघतायत की आईला स्वतःची एक लाईफ आहे. त्यामुळे अरे माझीही लाईफ मग असू शकते, असं एक चक्र होतं. दुसरं म्हणजे माझ्याकडून खूप क्लायंट येतात, वर्क लाईफ बॅलन्स हवा. आणि हे माझं कायम आहे की या शब्दातच फंडामेंटल प्रॉब्लेम आहे. काय आहे वर्क लाईफ बॅलन्स? एकीकडे वर्क आणि एकीकडे लाईफ तुम्ही स्वतः केली आता. तर वर्क लाईफ बॅलन्सपेक्षा आपण एनर्जी बॅलन्सवर जास्त भर द्यावा. सेल्फ सॅक्रिफाईसची मर्यादा पण ओळखावी. आवडीनं करा, पण जेव्हा तुमचंच ऑक्सिजन ज्यावेळी तुम्हालाच कमी पडायला लागेल त्या कॉस्टवर करू नका, एवढंच म्हणणं राहील. आणि एनर्जीचं गणित सिम्पल आहे. टाईम इक्वल टू एनर्जी इक्वल टू इमोशन. हे मी कायम बोलते सगळीकडे, जिथं जिथं मला म्हणून प्लॅटफॉर्म असतो तिथं मी हे कायम सांगते गणित. तुमच्याकडं जर का 10 किलोची एनर्जी आहे तर तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तुमची एक 15 किलोची एनर्जी ऑलरेडी ड्रेन झाली असते. त्यामुळे तुम्ही 5 kg डेफिसिटमध्ये ऑलरेडी असता झोपताना. बरं, त्यातून पण जर का तुम्हाला दुसऱ्याला सर्व करायचं असलं तर तुम्ही स्वतःला किती ड्रेन करता, एक ती क्लॅरिटी पाहिजे. आणि दुसरी क्लॅरिटी ही हवी की जर का मला माहिती आहे की माझे जे लाईफ चॉईसेस आहेत किंवा मी एक जी लाईफ निवडली आहे त्यासाठी मला एक 15 किलोची एनर्जी लागणार आहे, तर माझ्याकडे एक 20 किलोची एनर्जी रेडी पाहिजे ना. मग एनर्जी वाढवण्यासाठी मी काय करते? मला रिकामा वेळ मिळाला की मी अस्वस्थ होते, मला माहीतच नाही काय करायचं. मग एनर्जी का महत्त्वाची? कारण जिथं आपण एनर्जी घालतो तिथे इमोशन जोडले जातात, तिथं आपण इमोशन्स पण इन्व्हेस्ट करत असतो. मग हे स्वतःसाठी आपण करतो का? एनर्जी सरप्लस आणण्यासाठी आपण काही करतो का स्वतःसाठी? हे पण गणित बसवायचं आहे की वर्क लाईफ बॅलन्सपेक्षा खरंच महत्त्वाचं काय आहे ह्याची क्लॅरिटी हवी. म्हणजे आम्ही आमच्या भाषेत त्याला व्हॅल्यूज म्हणतो.
की जे महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही एनर्जी नक्की द्या, पण जे खरंच अर्जंट नाही आहे ते का आत्ता करायचं आहे. मी आज बघते आहे बायकांना, म्हणजे बऱ्याच आजची पिढी एवढी नसावी पण आधीचे जे आहे ते मी बघती आहे की सगळं आवरून झाल्याशिवाय ते टी व्ही पण बघू शकत नाहीत. हो. मग एक दिवस जर का कट्टा आवरायचा राहिला तर काय प्रॉब्लेम आहे? नाही, मग मी कट्टा आवरणार, सगळं ठीक करणार. मगच मी म्हणते ठीक आहे, तुमचं डिसिप्लिन आहे, तुमचं रुटीन आहे, पण कधीतरी जर का वाटतंय की आज आपण एनर्जी आपली जास्त जाते तर थोडं परफेक्शन सोडा. प्रत्येक वेळी काय महत्त्वाचं आहे ह्याची क्लॅरिटी घेऊ आणि मग एनर्जी तुम्हाला मिळणार. आणि मुलंही ते बघतायत. आज तुम्हाला मुलांना असं वेगळं काही पेरेंटिंग करायची गरजच नसते. तुम्ही जे बिहेव करता शिकतात ते शिकतायत आज. मग ते जर का म्हणले की माझ्या आईला काही स्वतःचं लाईफच नाही आहे, मग ते असंच शिकणार की असंच असतं लाईफ, असंच असतं. आणि ज्यांचं आहे ते स्वार्थी. हे मी ऐकलंय की खरंच स्वार्थी असणं चूक नाही आहे. म्हणजे थोडं स्वार्थी होऊ शकतो आपण. स्वतःची काळजी घेण्यासाठी तुम्हाला स्वार्थी बनायलाच पाहिजे, नाहीतर मग तुम्ही दुसऱ्याची कशी घेणार. तुम्ही जर का कायम 24/7 जर का वरीमध्ये आहात, पुढे काय होईल, पुढे काय होईल, हे ठीक झाले का नाही, ते ठीक झाले का नाही, सगळं नुसतं चेकच करत राहिला 24/7, तर तुम्ही जगणार कधी. आणि तुम्ही जर का वर्किंग असला तर तिथंही काही जॉबचे डिमांड असतात, तिथे तुमचं पोटेन्शियलवर डायरेक्ट परिणाम होतो. त्याच्यामुळं सॅक्रिफाईस ॲज अ चॉईस इन लिमिट कधीही चांगलं, त्यांना आनंदच मिळतो, कारण आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ आवर ओन एनर्जी, असं वाटतं. बऱ्याच वेळा ना आईचे जे अनरिझॉल्वड इश्यूज असतात, इमोशन्स असतात, फिलिंग्ज असतात, ते कुठेतरी मुलांवरती टाकल्या जातात अनइंटेन्शनली ऑफकोर्स. त्याच्यातनं ना आया खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात. सो ह्या सगळ्यांचा मुलांवरती काय इम्पॅक्ट होतो? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण ह्याच्यामध्ये ना सगळ्यात मोठा घटक असतो म्हणजे भीती. अनरिझॉल्वड इश्यूजमध्ये ना वन ऑफ द रूट कॉजेस इज भीती, फिअर, की काहीतरी वाईटच घडणार, काहीतरी चुकणारच आहे ह्याच्यात. हे ज्यावेळी इनहेरंट वाटत राहतं सतत, त्यावेळी तुम्ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह होता. आता एक माझ्याकडे केस आली होती, तर त्याच्यामध्ये ना ॲक्च्युली आईनं हे सांगितलं की मला फ्रेंड्सच नव्हते आणि मी सगळं कुटुंबावरच लक्ष केंद्रित केलं. तर तू म्हटलीस तसं की हे मुद्दाम होत नाही, पण अनकॉन्शियसली होऊ शकतं असं, की तिला फ्रेंड्स नव्हते आणि त्यामुळे सगळं लक्ष कायम कुटुंबाकडेच. त्याच्यात तिचे इश्यूज असे होते की तिला कधी तिचे इश्यूज सॉल्व करायचा वेळच मिळाला नाही. एखाद्या गोष्टीचा जेवढे आपल्याकडे इम्पॅक्ट होत असतो, तर त्याच्या आधी जर का जबाबदाऱ्या पडत गेल्या ना, तर ते गोष्टी रिझॉल्वच होत नाहीत, त्या आत राहतात आणि त्या चुकीच्या पद्धतीनं ट्रिगरच्या माध्यमातून किंवा रिॲक्शन्सच्या माध्यमातून बाहेर पडतात. आता ज्यावेळी तुम्ही भीतीतून ऑपरेट करत असता, त्यावेळी काय होतं की मगाशी मी म्हणलं की केस जी आली होती की त्याच्यात ती म्हणली माझ्याकडं फ्रेंड्सच नव्हते. त्याच्यामुळे ज्यावेळी मुलगी माझी फ्रेंड्सबरोबर बाहेर होती, त्यावेळी मी सतत तिला फोन करायचे की किती वेळ लागणार आहे, एवढा वेळ कसा लागू शकतो. एक छोटं घरचं एक अगदी उदाहरण आहे, पण हे खरंच घडलं की मला भीती वाटते काहीतरी वाईट होणारच, म्हणून मी मुलीला पण हे सांगते की काहीतरी वाईट होऊ शकतं. कॉशियस राहणं आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह राहणं ह्याच्यातला एक तो फरक आहे. फिअरसारखं आणि एक रूट कॉज मला काय जाणवतं, रिॲक्शन्स. मी जग बघितलंच नाही जास्त, मी कायम माझ्याच एका साच्यात राहिले. आणि परत पहिला जो आपला मुद्दा होता परफेक्शनचा, परफेक्ट म्हणजे हे असंच असतं. तर एक अगदी छोटं उदाहरण म्हणजे कपडे घालणं. तर आई कायम इंडियन वेअर घालत आली, कारण तिला वाटतं की आपल्यात इंडियनच चांगलं. नॅचरली मुली ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी बाकीच्याही मुली बघत असतात. मग कधी त्यांना जरा वेस्टर्न आउटफिट घालायची इच्छा झाली तर ते मोस्टली घरी येऊन विचारतात की मी घालू का वेस्टर्न आउटफिट, किंवा घालायचा प्रयत्न करून एक्सप्लोअर करतात. तिथं तुमची पहिली रिॲक्शन काय येते हे पण महत्त्वाचं आहे. तुम्ही जर का एकदम हार्श रिॲक्शन दिली किंवा त्याचे किती चुकीचं आहे हे घालणं हे जर का सांगत गेला तर ते कुठंतरी गॅप निर्माण व्हायला लागतं. ऑनेस्टली मी इथंपर्यंत बघितलं की मुली राहू दे, आईला आवडणार नाही, एक तो प्रश्न आहे. मग कपडे हे अगदी बाहेर म्हणजे अगदी छोटं उदाहरण झालं,
पण ह्याचे मूळ इश्यूज कुठे येतात माहिती का? आपल्याकडे ओपन टॉक नाही आहे एवढा. ज्यावेळी एका एज ग्रुपमधून मुली जात असतात त्यावेळी बरेच हार्मोनल बायोलॉजिकल चेंजेस होऊ शकतात. मग त्यावेळी जर का तुम्ही अपोजिट सेक्सच्या अट्रॅक्शनबद्दल, आपली स्वतःची सेक्शुअलिटी एक्सप्लोअर करण्याबद्दल, आता हे डीप रूटेड महत्त्वाचे विषय आहेत पण ते आज बोलले जात नाहीत. कपडे, शिक्षण हे खूप वरवर बोललं जातं, सगळीकडं अवेलेबल असते इन्फॉर्मेशन. पण असा एक काही घटक आहे आज की जो नाही तुम्हाला शाळेत शिकवला जातो, नाही घरी बोलला जातो. मग त्या मुलांनी काय करायचं? ज्यावेळी आपण फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये येतो त्यावेळी माझ्या मनात येणारी गोष्ट, मग ती आयडेंटिटी रिलेटेड असू दे, सेक्शुअल अवेअरनेस रिलेटेड असू दे, किंवा आत्ता स्कूलमध्ये जरा गुड टच बॅड टच शिकवत आहेत पण त्यावेळी नव्हते, आधी एवढे नव्हते. तर ते ज्यावेळी मी अनुभवते त्यावेळी जर का मी कुणाला सांगू हे जर का प्रश्न पडला तर तिथं तुम्ही ॲज अ पेरेंट फेल झाला आहात. कारण मला आज माहिती आहे की त्या आईवडिलांची रिॲक्शन काय असणार आहे, कारण माझ्या मनात तर हा प्रश्न आला आहे. मग मी जर का विचारला आणि जर का हार्श रिॲक्शन आली, कारण त्यांचे इश्यू रिझॉल्व्हच झाले नाही आहेत, त्यामुळे ते माझ्यासाठी अवेलेबलच राहू शकत नाहीत. ह्याला एक सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे, तो म्हणजे आपण म्हणतो की सायकोलॉजिकल सेफ स्पेस देणं. मला माझ्या आईवडिलांसोबत इमोशनली सेफ वाटतं का मी त्यांच्याशी फक्त वरवरचं आज बोलते. मग ती प्राथमिक द्यायची जबाबदारी पेरेंट्सची असती, मुलांनी ती घ्यायची नसती, पेरेंट्सनी ती पहिल्यांदा द्यायची असती. आज कोणत्याही मुलाला किंवा मुलीला एक अवघड प्रश्न पडला जो तो घाबरतो इतर ठिकाणी विचारायला, पण तो जर का योग्य रीतीनं सॉल्व नाही केला गेला तर ॲज अन ॲडल्ट नंतर ते खूप स्ट्रगल करतात. मग मला माझ्या एस्पेशली आईसोबत ह्या गोष्टी मनमोकळेपणानं बोलता येत आहेत का माझा हा प्रश्नच तिला आवडणार नाही, असं जर का म्हणलं तर मी तो प्रश्न माझ्या हातच ठेवेन, मी कधी बोलणारच नाही. कारण मी आज बघती आहे ना की आई कायम त्याच स्वतःच्याच इश्यूजमध्ये आहे. कारण मी माझं काही बोलायला गेले तर ते मलाच हार्श रिॲक्शन आली तर, राग काढला गेला तर, हा मोठा इम्पॅक्ट आहे त्याचा. असं वाटतं मला की अपार्ट फ्रॉम अकॅडमिक्स बरेच इश्यूज येतात मुलींच्या आयुष्यात. मग ते कुठेतरी बोलायचं मला सेफ स्थान आहे का, हे एक महत्त्वाचं आहे. तो पहिला आपण फिअर बोललो, दुसरं रिॲक्शन्स बोललो. आणि एक उदाहरण माझ्याकडे केस आली होती ती म्हणजे बॉडी शेमिंगची. की एक मुलगीच आली होती माझ्याकडे, तर ती म्हटली की मी खूप बारीक आहे आणि माझा थोडा रंग सावळा आहे, त्यामुळे ना मला स्कूलमध्ये खूप बोलतात. पण ज्यावेळी मी हे घरी सांगितलं त्यावेळी आई म्हणली की काय मग त्यांचं चूक आहे, तू जरा खात जा ना, जरा क्रीम वगैरे लावत जा, मग ह्याचा परिणाम काय होईल सांग. तुमच्याकडे प्रत्येक वेळी ज्यावेळी तुमची मुलं तुमच्याकडं पहिल्यांदा कोणती तरी गोष्ट घेऊन येतात, ज्यावेळी तुमची ही पहिली वेळ असते, त्यावेळी तुम्ही स्वतःचे थॉट प्रोसेस, स्वतःची मतं, स्वतःची बिलीफ थोडेसे बाजूला ठेवून त्या मुलाला नक्की काय होतं आहे, त्यांना काय म्हणायचं आहे हे ऐकून तरी घ्या. कारण तुम्ही जर का ते परत इम्पोज करत गेला की हेच बरोबर आहे असा प्रश्नच डोक्यात येता कामाने, हे चुकतंयच. किंवा एक क्लासिक केस असते बघ, तू एवढं लक्ष देऊ नको गं, इग्नोर कर, ते साठत राहतं. म्हणजे मी माझ्या पुस्तकामध्ये ना माझा एक चॅप्टरच आहे, जाऊ दे म्हणून सोडून देऊ नका. बऱ्याचदा असं होतं बघ की जाऊ दे इग्नोर कर, एवढं ते महत्त्वाचं नाही आहे. अरे पण ते तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, तुमच्या मुलांसाठी कदाचित ते महत्त्वाचं असू शकतं. आणि ते जर का तिथं सॉल्व झालं नाही तर हे सगळे जाऊ दे एकत्र येऊन ॲडल्ट स्ट्रगल करतात. की कायम मी हे सगळं इग्नोरच केलं, बॅकफूटवरच ठेवलं, हे कधी मी बोललेच नाही कुणाशी. तुमच्या मुलाला पडलेला पहिला प्रश्न, तुमच्या मुलानं किंवा मुलींनी केलेली पहिली चूक कोणतीही असू दे, ती तुम्हाला येऊन सांगू शकतात का कम्फर्टेबली, तुमच्या रिॲक्शनचा विचार न करता. ती पेरेंट्सची जबाबदारी. तर आता तू जी केस सांगितली की ती मुलगी बारीक होती आणि थोडा रंग सावळा होता म्हणून तिला शाळेत बोलल्या जायचं, तर अशावेळी पेरेंट्सनी काय संभाषण करायला पाहिजे मुलांसोबत? कारण कधीतरी असं होऊ शकतं की पेरेंट्सलाही कळत नसतं की याच्यावर काय उत्तर द्यायचं, मग दे आर लाईक की बरं जाऊ दे, इग्नोर कर. मी आज अगदी म्हणजे 12वी पास असलेल्या सुद्धा आईला तितकंच सेफ स्पेस देताना बघितलं आणि अगदी CEO लेवलच्या बायकांना सुद्धा ती स्पेस न दिलेलं मी बघितलं. त्याच्यामुळं ह्याच्यासाठी एक बेसिक गोष्ट करायची, स्वतःला बाजूला ठेवा.
ते शेवटी समोरच्याचा एज ग्रुप, त्या मुलांचं विश्व खूप वेगळं असतं. म्हणजे आपण काय म्हणतो, बाळ रडायला लागलं की बऱ्याचदा आपण त्यांना उचलतो, तुम्ही खाली बसा ना कधीतरी, त्याला का तुम्ही उचलून तुमच्या लेवलला आणून बोलता, तुम्ही खाली बसू शकता ना. तर स्वतःला बाजूला ठेवा, तुमचे अनरिझॉल्व्ड इश्यूज, तुमची मतं 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. हे बघ, सोल्युशन काय द्यायचं किंवा हँडल कसं करायचं हा फार नंतरचा भाग आहे. पहिल्यांदा जज न करता ऐकून तरी घ्या. राईट. सो एक तेवढी फक्त जागा द्या, इंटरप्ट न करता ऐकून घ्या. आणि एक हे आहे की पॅरेंट्सनी काय करावं तर सायलेंट ट्रीटमेंट देऊ नका. हे सगळ्यात मोठं किलर आहे गं. म्हणजे मला जाणवतं की एखादा चुकीचा प्रश्न विचारला किंवा मनाविरुद्ध आपल्या वागले, भले चूक घडली मुलांकडून, तर अबोला धरणं, बोलणं बंद करणं हे थोडंसं सायलेंट किलर्स आहेत. सायलेंट ट्रीटमेंट देऊ नका. सगळं बाजूला ठेवून समोर ठेवून कॉन्व्हर्सेशन सारखा उत्तम मार्ग नाहीये. आणि तुम्ही घ्या ना, तुम्ही तसं इंस्टाग्रामवर असता, विथ ड्यू रिस्पेक्ट, बऱ्याच महिला मी बघते की जरी सोबत बोलत असल्या तरी मी किती चांगली पेरेंट आहे आणि मी सायकोलॉजीची किती पुस्तकं वाचलीत हे सांगतात. मग ते तुम्ही खरंच जर का वाचली आहात तर त्याचा उपयोगही करा. म्हणजे असं बऱ्याचदा होतं, म्हणजे मी असं पाहिलं. वाचून काय उपयोग. म्हणजे तुम्ही म्हणजे म्हणतो ना की मी असं करते, मी तसं करते. वुमनमध्ये ना कॉम्पिटिशन खूप आहे अगं. ह्यात सुद्धा मदत मागण्यात कमीपणा वाटतो की माझी मुलगी असा एक प्रसंग घेऊन आली आहे, ह्याच्याकडं मी कसं बघावं. सुदैवानं आजच्या पिढीला खूप चांगली सपोर्ट सिस्टीम आणि रिसोर्सेस अवेलेबल आहेत. त्याच्यामुळं जर का तुम्हाला माहीत नसलं तर मदत घ्या, किंवा सोल्युशनकडे मी अजून ॲक्च्युली जात पण नाही आहे. तुम्ही आधी फक्त ऐकून घ्या. 50% गोष्टी त्यानं सॉल्व्ह होतील. तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं, तुमचे फिअर्स, तुमची चूक बरोबरची व्याख्या हे बाजूला ठेवा आणि मग त्यांचं एक ऐकून घ्या. नॉन जजमेंटल ऐकून घेणं. आज मुलांना तेच हवंय जास्त. आपण ना आतापर्यंत बऱ्याच फिलिंगबद्दल बोललो की इनसिक्युरिटी, फिअर. तशीच अजून एक इम्पॉर्टंट फिलिंग आहे फिअर ऑफ अबॅन्डनमेंट. मे बी आपण कधी कधी लहान मुलांना समजवताना असं बोलून जातो ना की तू असं नको करू, नाही तर मी तुला सोडून जाईल किंवा मी तुला हॉस्टेलला पाठवेल, अशा ह्याच्यात. तर मला वाटते तिथे कुठेतरी ही मुळं रोवली जातात. आणि हे वेन दिस किड्स ग्रो अप तेव्हा त्यांच्या बिहेवियरमध्ये किंवा प्रोफेशनल डिसिजनमध्ये पण कुठे कुठे हे दिसून येत असेल. तर हाऊ डज दिस फिअर ऑफ अबॅन्डनमेंट अफेक्ट देअर पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ? हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे आपण बोलल तेवढं कमी असणार आहे ह्या विषयावर. आणि आधी आपण समजून घेऊयात की हे काय आहे नक्की. फिअर ऑफ अबॅन्डनमेंट म्हणजे काय, की जे कोण माझ्या जवळ येतात किंवा माझ्या जवळची व्यक्ती, मग ती कुणीही असू दे, ती मला सोडून जाईल ह्याचं इंटेन्स वरी म्हणजे फिअर ऑफ अबॅन्डनमेंट. मला अबॅन्डन करणं म्हणजे मला सोडून जाणं. मग सोडून जाण्याचे अनेक स्वरूप आहेत. एक सिम्पल रिजेक्शन पण सहन होत नाही, बाउंड्री घातलेली सहन होत नाही, ह्याचे अनेक स्वरूप आहेत. तर ज्यावेळी एक प्रायमरी केअर गिव्हर, 99% मदर्स, कारण ती आपली फर्स्ट केअर गिव्हर असते, राईट. तर ज्यावेळी ती व्यक्ती फिजिकली किंवा इमोशनली अवेलेबल नसते त्यावेळी हे सीड पडतं अबॅन्डनमेंटचं. किंवा एक आई ज्यावेळी 2 मुलांमध्ये एकाला जास्त फेवर करते आणि दुसऱ्याला इग्नोर करते, त्यावेळी पण ते अबॅन्डनमेंटचं फिलिंग कुठंतरी सुरू होतं. ते खूप सटल अनकॉन्शियस लेवलला होतं. त्याच्यातून मॅनिफेस्ट बऱ्याच गोष्टी घडतात. आता ज्यावेळी ते फर्स्ट टाईम अबॅन्डनमेंटचं फिअर येतं त्यावेळी काही स्पेसिफिक बिहेवियर्स आपल्याला दिसून येतात. म्हणजे कोणते? पहिला तर मी जे कोण माझ्या व्यक्तीजवळ येईल त्या व्यक्तीबद्दल मी एक्स्ट्रीम पॉझेसिव्ह होते. मला शेअर झालेलं सहन होत नाही. कारण जर का 2 बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि जर का ती बेस्ट फ्रेंड दुसऱ्याशी कोणाशी तरी बोलायला लागली, जास्त क्लोज जाती असं वाटलं, तर मग मला अबॅन्डन करेल का ती, ही पहिली भीती. मग त्याच्यातून मी काय करते ना, मी इमोशनली रिॲक्ट करते, आउटबर्स्ट्स होतात, पॉझेसिव्हनेस वाढतो. ॲज अ फ्रेंड जेलसी वाटणं इट्स अ ब्युटिफुल थिंग, नाही की म्हणजे जेलसी एक एक्सपिरियन्स करणं खूप छान आहे. पण ज्यावेळी ती अबॅन्डनमेंटपर्यंत जाते तिथं कुठंतरी लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं. दुसरं एक असतं ना की ज्या मुली किंवा मुलं त्या फिअर ऑफ अबॅन्डनमेंटमधून जात असतात ना, त्यांना थोडे ट्रस्ट इश्यूज असतात. म्हणजे कसे की ते पटकन विश्वासच ठेवू शकत नाही. ही व्यक्ती मला सोडून गेली तर मी का विश्वास ठेवू, कारण त्यांना आधी कुठंतरी तो अनुभव असतो. ज्या कोणाला मी केअर गिव्हिंगच्या साच्यात बघते
त्या व्यक्तीकडून मला आलेला अनुभव, मग ती बेस्ट फ्रेंड असू दे, अचानक बेस्ट फ्रेंडनं बोलणं बंद केलं, हा जर का स्कूलमध्ये एक्सपिरियन्सेस असले तर त्या व्यक्तीला काय वाटतं की फ्रेंडशिप, ट्रस्ट म्हणजे सोडून जाणार. मग मी कोणावर ट्रस्टच करत नाही. मग मी एक्स्ट्रीममध्येच खेळत असते बघ, पुश पुल बिहेवियर म्हणतो आपण. म्हणजे एकतर मी ट्रस्ट इतका करणार की मी ऑब्सेशनमध्ये जाणार, मी पॉझेसिव्ह होणार आणि त्या व्यक्तीला क्लिंगी म्हणतो बघ आपण, असं नीडी होतो आपण की मला त्या व्यक्तीकडून कॉन्स्टंट व्हॅलिडेशन की हो तूच आहेस माझी प्रायोरिटी. मला त्या व्यक्तीकडून कॉन्स्टंट रिअश्युरन्स पाहिजे असतो की हो तूच प्रायोरिटी आहेस, तूच प्रायोरिटी आहेस. मग ते कधी पार्टनर असू दे, कधी फ्रेंड्स असू देत, कधी प्रोफेशनल लाईफमध्ये असू देत, की हो तू चांगलं काम करत आहेस, हो तू चांगली लीडर आहेस, हो तू चांगली मॅनेजर आहेस. मला कॉन्स्टंट रिअश्युरन्ससाठीच मी कामं करते सगळीकडे. मला रिजेक्शन्स हँडल होत नाहीत. अशी उदाहरणं आहेत. कुणीतरी दुसरं बिझी असणं पण मी हँडल करू शकत नाही, कारण मी अबॅन्डन केलं, मला अबॅन्डन केलं. मग मी खूप क्लिंगी होते, मी नीडी होते आणि मी तशीच लोक अट्रॅक्ट करते की जे टॉक्सिक आहेत. अच्छा. कारण मी नीडी आहे कुठंतरी. तर माझं स्वतःबरोबर एक सिक्युअर नातं डेव्हलपच होत नाही. मी कायम इनसिक्युअर राहते. कोण सोडून जाईल का, काहीतरी वाईटच होईल का, हे सतत वाटत राहतं मला. हा एक फिअर ऑफ अबॅन्डनमेंट महत्त्वाचा आहे. आता हा झाला सेल्फ एक्सपिरियन्सेसचा पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे ज्यावेळी वुमन ह्याच्यातून जात असते त्यावेळी काय काय होऊ शकतं. ज्यावेळी एक अबॅन्डनमेंट असलेली व्यक्ती आई बनते, तिथं पण एक वेगळा इशू दिसून येतो. तो कसा की मला माझ्या मुलांनी फोकस प्रायोरिटी ठेवली नाही तर मुलं पण मला उद्या अबॅन्डन करतील का, हा एक इश्यू होऊ शकतो. म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट आली होती, तर तिचं म्हणणं एकच होतं की मला ना लहानपणापासून आईपेक्षा जास्त कोणी परफेक्ट वाटलंच नाही. पण असं नव्हतं, ते तिला खूप नंतर कळालं. म्हणलं असं का झालं. ज्यावेळी आम्ही डीपमध्ये गेलो त्यावेळी एक लक्षात आलं की मला ज्यावेळी नातेवाईक इंट्रोड्यूस झाले अर्ली एजमध्ये, त्यावेळी ना मला ज्या पद्धतीनं ते इंट्रोड्यूस झाले तेव्हा असं वाटत गेलं की अरे हे किती माझ्या आईला त्रास देतात. तुम्ही ज्यावेळी एक फिअर ऑफ अबॅन्डनमेंटमधून जाणारी आई ज्यावेळी आपल्या मुलांना नातेवाईकांचं इंट्रोड्यूस करत असते, तर त्यावेळी तुम्हाला प्रत्येक वेळी दुसऱ्या व्यक्तीला विलन बनवण्याची गरज नाही आहे, किंवा तुम्ही किती हिरो आहात हे सांगण्याची गरज नाही आहे, किंवा तुम्ही किती विक्टिम आहात हे पण सांगण्याची गरज नाही आहे. तुम्ही हे का करता, कारण तुम्हाला हेच हवं आहे की आयुष्यभर तुमच्या मुलांनी तुम्हालाच वर्शिप करत राहावं आणि तुम्ही अशा ह्या गोष्टीतून नकळतपणे हे इम्पोजच करत राहता. कारण त्यांनी जर का तसं नाही केलं, ते जर का दुसऱ्याबरोबर कम्फर्टेबल झाले तर ते कदाचित मला अबॅन्डन करू शकतात. हे ना अबॅन्डनमेंटचेच वेगळे वेगळे डायमेन्शन्स आहेत बघ, की मी सोडून दुसरे कोणी माझं अटेन्शन शेअर केलेलं मला चालत नाही, मला कोणी नाही म्हणलेलं मला चालत नाही, मला कोणी बाउंड्री घातलेली मला चालत नाही. तर हे फिअर ऑफ अबॅन्डनमेंट घातक आहे आणि ते प्लीज योग्य वेळी सॉल्व्ह करावं अशी माझी खूप इच्छा आहे. तर तुम्ही प्लीज स्वतःबरोबर सिक्युअर राहा. तुम्ही स्वतःचं म्हणतो ना आपण की आपण आधी स्वतःबरोबर रमावं, काहीही होत नाही. आणि जर का पॉसिबिलिटीज अँटिसिपेट करायची आहे तर ती निगेटिव्ह का, पॉझिटिव्हही करू शकतो, पॉझिटिव्हही करू शकतो. बरं अशी एक फेज येते, मान्य आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह नाही लक्षात येत गोष्टी, तुम्ही काय अँटिसिपेटच करू नका ना. जर तसं घडलं तर बघू ना, त्यावेळी अजून घडलंच नाहीये तर तुम्ही किती सिनारिओ बिल्ड करणार डोक्यात या फिअर ऑफ अबॅन्डनमेंट. भीती बाळगतो मग किती, आणि न झालेल्या गोष्टींची. एक्झॅक्टली. आणि मग मुलं एक्झॅक्टली रेप्लिका होतात. राईट. आणि मुलंही तसेच अट्रॅक्ट करतात लोक आयुष्यामध्ये. मग कधी फ्रेंड्स, पार्टनर्स, ऑफिशियल ह्याच्यामध्ये बॉसेस, कलिग्स, खूप ह्याचं शॅडो वेगळीकडं पडत राहते. तर कधी कधी ना आपण इमोशनली दुसऱ्यांसाठी इतकं अवेलेबल असतो की दुसऱ्यांना ती डिपेंडन्सी वाटायला लागते. सो हाऊ कॅन वी क्रिएट अ इमोशनल सिक्युरिटी विदाऊट ब्रीडिंग डिपेंडन्स. हा खूपच महत्त्वाचा आणि खूप छान प्रश्न आहे. कारण दोन भाग करू आपण. पहिला म्हणजे इमोशनली सिक्युअर काय आहे हे समजून घेऊयात. आत्तापर्यंत आपण बरेच त्याचे रूट कॉज आणि चॅलेंजेस पाहिले. तर इमोशनल सिक्युरिटीचा पहिला मुद्दा आहे म्हणजे की तुम्ही स्वतः अवेअर व्हा
की माझे ट्रिगर्स, माझे ट्रॉमा काय आहेत, माझी भीती काय आहे, आणि मी कुठेतरी इन्सिक्युअर होती आहे का. मी स्वतःबरोबर आधी इमोशनली सिक्युअर होणं खूप गरजेचं आहे. की माझी वर्थ कमी होत नाही. मी मदत मागितली तर माझी वर्थ कमी होत नाही. माझ्या आजूबाजूचे व्यक्ती जर का शेअर झाले, त्यांच्यावरचं अटेन्शन जरा डायव्हर्ट झालं, तर मी लगेच इन्सिक्युअर होता कामा नये. मी कोण आहे, माझी वर्थ काय आहे, ही दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका. अनफॉर्च्युनेटली असं होतं की एका ठराविक वयानंतर असंही जाणवतं बायकांना, मला कोणी महत्त्व दिलं ना की मला आवडायला लागतं, कारण मला घरच्याने ग्रँटेड धरलेलं असतं. मग ज्यावेळी आपण इमोशनली सिक्युअर असतो त्यावेळी मला दुसऱ्यांनी महत्त्व देण्याची गरज लागत नाही. दुसरं असंही आहे की मला माझी वर्थ दुसऱ्याच्या मतावर अवलंबून ठेवते मी. म्हणजे माझ्यासाठी जे व्यक्ती महत्त्वाचे आहेत त्यांनी जर का मला गुड जॉब, बरोबर आहे तुझं, नाही तुझं विचारसरणी बरोबरच आहे, तू योग्यच निर्णय घेतलास, हे कधीतरी ठीक आहे. पण तुम्हाला जर का सतत त्याची क्रेविंग असली तर ती कुठंतरी बंद करायला पाहिजे. तुमची वर्थ महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतः स्वीकारणं स्वतःला हा त्याचा पाया आहे. तुम्ही जर का सिक्युअर असला तर तुम्ही एक सिक्युअर जग उभा करू शकता आणि सिक्युअर व्यक्ती अट्रॅक्ट करू शकता. तुम्ही जर का कायम इनसिक्युअरिटीमध्ये गेला, आणि हे मी जेव्हा मी पब्लिकली अशी अपिअर होते, बोलते, त्यावेळी मी एकच वाक्य कायम म्हणते, ते म्हणजे आनंद असती स्वीकृती. हे माझं अंडरलाईन फिलॉसॉफी म्हण हे आहे. हॅपीनेस लाईज इन एक्सेप्टन्स. मला स्वतःला मी आहे तशी पूर्ण स्वीकारते आहे का, आणि हा आनंद मी घेते आहे का, हा पहिला प्रश्न. इमोशनली सिक्युअर होण्याचा पाया आहे एक्सेप्टन्स, की मी अशी आहे आणि आय एम इनफ. कारण हाऊ मच इज इनफ हेच माहीत नाही आहे. त्याला काही लिमिट नाही आहे. किती महत्त्व पाहिजे तुम्हाला. आता रोज तुम्हाला कोणी ओवाळणार तरी नाही आहे ना. म्हणजे किती महत्त्व पाहिजे तुम्हाला. रोज कौतुक नाही करू शकत कोणी. तुम्ही कम्फर्टेबल राहावा ना. मला माहिती आहे मी काय आहे, माझी वर्थ काय आहे. म्हणजे मला कोणी कौतुक केलं नाही केलं त्याच्यावर माझा मूड नाही राहू शकत अवलंबून, किंवा मला कोणी महत्त्व दिलं किंवा मला कोणी महत्त्व नाही दिलं तर मी अस्वस्थ नाही होऊ शकत. मला माहिती पाहिजे माझी वर्थ काय आहे ते. आणि ज्यावेळी हे एका आईला माहिती असते त्याच वेळी ती इमोशनली सिक्युअर पेरेंट आणि डॉटर अपब्रिंग करू शकते, असं आहे. आणि डिपेंडन्सी त्याचाच दुसरा भाग झाला. कारण ज्यावेळी मी प्रत्येक वेळी माझ्या मतावर कोणाची तरी साईन पाहिजे असते कायम, सोप्या भाषेत म्हणजे, की मी जे विचार करते, मी जे मत आहे माझं, ते मी सतत चेक करते का. निर्णय घेताना शेअर करणं वेगळं आणि माझं रोजचं मतसुद्धा मी व्हॅलिडेट करणं वेगळं आहे. राईट. तर ते कुठंतरी करते का, तर ते थांबवूयात आता. इमोशनली सिक्युअर राहणं म्हणजे माझ्या भावनांची किंवा जे काही माझे प्रॉब्लेम आहेत इमोशनल, त्याची 100% जबाबदारी घेणं. तुमच्या इमोशनल इश्यूजना कोणतीही व्यक्ती जबाबदार असू शकत नाही. त्यामुळे हा पहिली पायरी, की 100% जबाबदारी तुम्ही घ्यायची. दुसरी पायरी आहे म्हणजे स्वीकृती. एक्सेप्ट करा इम्परफेक्ट, तुम्ही इम्परफेक्ट आहात. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करताना ॲक्च्युली तुम्हाला बाकीच्यांना एक्सेप्ट करायला सोपं पडतं, कारण तुम्ही त्या साच्यातून बघत नसता लोकांना. आणि तिसरी पायरी म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगू का, तुमचा मूड आहे ना तो दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका. कोणी कौतुक केलं तर मी 24/7 हॅपी, कोणी जरा क्रिटिकल फीडबॅक दिला तर मी इतकी सॅड होणार, म्हणजे त्याला काही डाऊट, स्वतःवर डाऊट घेऊनच थांबणार. मग मी माझ्या निर्णयांवर पण क्वेश्चन करते. तर हे करू नका. तुमचा मूड तुमची जबाबदारी आहे. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नुसतं फील करणं नाही, तर सिच्युएशन हँडल करणं, बाउंड्रीज ठेवणं आणि ऑफकोर्स सेल्फ अवेअरनेस. तर ही जी इमोशनल इंटेलिजन्स आहे ही प्रॅक्टिकली कशी कोणाला डेव्हलप करता येईल, स्पेशली बायका ज्यांना अनेक रोल्स आयुष्यात प्ले करायचे असतात. आत्ता मी जे उत्तर देईन मे बी ते 80% लागू होईल, कारण प्रत्येक केस वेगळी आहे, प्रत्येकाचं कॉन्टेक्स्ट, लाईफ जर्नी वेगळी आहे. पण एक सर्वसाधारण आपण जर का विचार केला तर पहिली पायरी असते म्हणजे तुमच्या भावनांच्या बाबतीत थोडं जागरूक राहावा. एक गेल्या 2 महिन्यात किंवा 6 महिन्यात जेवढं तुम्हाला आठवतं तेवढ्यात कोणत्या प्रकारचे इमोशन तुम्ही सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स केले, किंवा एक लाईफचाच आढावा घ्या ना कधीतरी पॉज करून.
महिलांना पॉज करत नाहीत. महिलांना पॉज करायला शिकायला पाहिजे. कंटिन्युअस त्या आपल्या जे मशीनला लावल्यासारख्या चालू असतात ना. मी तर म्हणेन भावनांपेक्षा पहिला पॉजच करू. तर पहिला पॉज करून विचार करा की साधारण कोणते इमोशन्स मी जास्त एक्सपिरियन्स केलेत, म्हणजे असे निगेटिव्ह केलेत का पॉझिटिव्ह जास्त केलेत, अगदी लेमन टर्म्समध्ये. नंतर तुम्ही तुमच्या विचारांवर पण विचार करा की माझा जो अभ्यास आहे, जो न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगमध्ये आहे, NLP आपण म्हणतो, तर त्याच्यात काय आहे की आपण जी भाषा बोलतो स्वतःशी किंवा आपला जो संवाद आहे ना आपल्याबरोबरचा, जो शक्यतो एकांतात किंवा रात्री झोपल्यावर येतो, त्याची क्वालिटीनं तुमचे निर्णय आणि लाईफचा दृष्टिकोन ठरत असतो. तर त्याच्यावर पण आपण थोडं लक्ष द्यायचं की माझं नेचर ऑफ टॉक काय आहे स्वतःबरोबरचं. मी कायम स्वतःला डाऊट घेते आहे का, कायम स्वतःला कमी लेखते आहे का, किंवा मला जमणारच नाही, किंवा मी एक बिचारी म्हणून सतत राहते आहे का. काही लोकांना कम्फर्ट हवा असतो. आज मी बऱ्याच लोकांना सांगते की ज्यावेळी तुम्ही एखाद्या मदत घ्याल त्यावेळी तुम्हाला सोल्युशन हवं आहे का सिम्पती हवी आहे. सिम्पती हवी असली तर 2 मिनिटात सांगू शकते वाईट झालं, तुलाच असं होतं, तू गरीब बिचारी, पुढे काय. त्यांना सोल्युशन नाही मिळत. सोल्युशन पाहिजे असलं तर काही गोष्टी सोडून द्यायला लागणार, स्वतःचा स्वभाव बदलायला लागणार, काही जागरूक राहायला लागणार, स्वतःचेच पॅटर्न ब्रेक करायला लागतील, दृष्टिकोन बदलायला लागेल. तर हे सगळं सोल्युशनमध्ये येतं. त्यामुळं तुमच्या भावनांची क्वालिटी, वैचारिक विचारांची क्वालिटी काय आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचा संवाद स्वतःबरोबर करताय, किंवा आमचं जरा बिलीफ सिस्टीमवर जास्त काम असतं डीपर लेवलला, की एखाद्या प्रसंगानंतर मी एक कन्क्ल्युजन काढते की, आणि तेच कन्क्ल्युजन मी सगळीकडे वापरते बघ. कधी कधी ते बिलीफ तुम्हाला सोडावे लागतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रेस्क्यू किती करता. बायकांच्या बाबतीत हे खूप आहे. त्यांना म्हणजे कंटिन्युअस थकल्यासारखंच वाटतंय. त्यांना का वाटतं थकल्यासारखं, कारण खरंच मी कुठे कुठे रेस्क्यू करते, मला कोणीही मदत मागितलेली नाही आहे. मला वाटतं म्हणून मी फिक्स करायला जाते, मला वाटतं म्हणून मी परफेक्शन आणि ऑब्सेशनकडे जाते. घर आवरण्यात किती वेळ जातो बायकांचा. एनर्जी तुमची कुठे इन्व्हेस्ट होतीये का कुठं वेस्ट होतीये याचाही विचार करायला हवा. तर इमोशनल इंटेलिजन्समध्ये सुरुवात स्वतःहूनच होते. ज्यावेळी तुम्ही बाहेरच्यांना ब्लेम करणं, सिच्युएशनला ब्लेम करणं, लोकांना ब्लेम करणं आता सोडून द्या. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे स्वतःच्या भावनांची आणि विचारांची 100% जबाबदारी आपण घेणं. प्रत्येक ब्लेमला आणि प्रत्येक कंप्लेंटला एक एक्सपायरी डेट आहे. मी मगाशी म्हणलं तसं. किती कंप्लेंट करणार, किती हे करणार. ठीक आहे, तुम्ही पेरेंट्सना आज दोष दिले, तुम्ही उद्या तुमच्या बॉसेसना दोष दिले. एक तर क्लायंट आली, ती मला म्हणायला लागली माझ्या बाबतीत ना सगळीकडे पॉलिटिक्स होतं. एकदा दोनदा पॉलिटिक्स होऊ शकतं, 10 कंपनीजमध्ये तुझ्याबरोबरच कसं काय पॉलिटिक्स होऊ शकतं. इमोशनल इंटेलिजंट व्यक्ती काय करते, थांबते की माझं कुठं चुकतंय का, हे खरंच पॉलिटिक्स आहे का, मलाही काही अप्रोच बदलायला लागणार आहेत का, मीही चुकू शकते. किंवा चूक बरोबरपेक्षा असं आपण म्हणू शकतो की त्या सिच्युएशनला योग्य असं वागणं पण महत्त्वाचं आहे. पहिली आणि शेवटची पायरी एवढीच आहे की समोरच्यावरचा फोकस काढून स्वतःवर फोकस करा. इमोशनची जबाबदारी घेण्याचा फोकस. तुम्ही टॉक्सिक बनवू नका त्याच्यामध्ये, पण जबाबदारी घ्या स्वतःची. सो यू आर अ लाईफ कोच. तो इतर लोकांना त्यांच्या इमोशनल जर्नीज थ्रू तू हेल्प करते आणि यू ऑलवेज हॅव टू बी काम, कंपोज्ड. पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःचेच चॅलेंजेस असतीलच. डू यू एव्हर युअर सेल्फ स्ट्रगल थ्रू इमोशनल चॅलेंजेस? 100% का नाही, कारण शेवटी कोच, बिईंग अ कोच, त्या बिईंग अ कोचच्या ट्रेनिंगमध्ये किंवा त्या प्रोसेसमध्ये बऱ्यापैकी आपण स्वतः चेंज होतो, जागरूक होतो, अवेअर असतो. पण एक मुमेंट येतो कधी कधी की मला माझ्या लेवलला गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत. त्यावेळी मी बिनधास्त मदत घेते, आजही घेते आणि पुढेही घेत राहीन. काय झालं आहे ना, लोकांना असं वाटतं की कोणाची तरी मदत घेणं किंवा प्रोफेशनली सर्व्हिसेस अशा अवेल करणं म्हणजे माझ्या मेंदूत काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा मी खुळी आहे का, किंवा मी काही मानसिक रुग्ण आहे का, असं वाटतं. तर तुम्ही खूप एक्स्ट्रीम जात आहात. सिम्पल आहे की जर का एखाद्या प्रवासामध्ये काहीतरी अडथळा आला तर आपण त्याच्यातनं मार्ग काढून पुढे जातो. तसंच आहे की एक लिमिट येते की ज्यावेळी आपल्याला वाटतं की इथं मला गरज आहे कोणाची तरी,
तर त्यावेळी बिनधास्तपणे ती मदत घ्यावी. तुमची सपोर्ट सिस्टीम असली चांगली, वेल अँड गुड. जर का नसली तर तुम्ही कोणतीही मदत घेऊ शकता. तुम्ही थेरपी घेऊ शकता, तुम्ही काउन्सिलरकडे जाऊ शकता, तुम्ही कोच, लाईफ कोच असतात माझ्यासारखे, त्यांच्याकडेही जाऊ शकता. पण मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य मदत मिळणं पुढचे खूप काही वर्ष वाचवू शकतं. आपल्याला एकदाच आयुष्य मिळतं, मग ते कशाला प्रॉब्लेमचा विचार जास्त करण्यात घालवायचं. जर का सोल्युशन कुठेतरी अवेलेबल असलं तर का नाही, काय हरकत आहे. आणि त्यात चूक काहीच नाही आहे. खर्चटलं तर आपण बँडेड लावतोच ना. तसं आहे, तुम्हाला सर्जरीची प्रत्येक वेळी गरज नाही आहे. कधी कधी छोटासा ब्लॉक असतो, तो निघून जातो. इनफॅक्ट तुम्ही योग्य वेळी जर का चांगली मदत घेतली तर तुम्ही आणि इव्हॉल्व्ह होता ॲज अ व्यक्ती म्हणून. राईट. तुमच्या अनुभवानं तुम्ही आणि 4 लोकांना एज्युकेट करू शकता. हे पण एक सायकल आहे ना, की आज जर का मी मदत घेतली तर मला त्या मदतीचा कसा फायदा झाला हे मी सांगू शकले तर मला जाणवेल पण ना कोणाला मदतीची गरज आहे. आय ट्रुली अंडरस्टँड अगं की प्रत्येक घरी अशी मदत अवेलेबल असते असं नाही. म्हणून तर असे प्रोफेशनल सर्व्हिसेस आहेत. आणि अगदी रिअलिस्टिक प्रॅक्टिकली बोलायचं म्हणलं तर काही इश्यूज आपण घरी नाहीच बोलू शकत. कारण ना आपल्याला खूपच माहिती असतात लोक. आपल्याला पूर्ण माहिती असतं की ही व्यक्ती कशी बोलणार आहे, काय रिॲक्ट करणार आहे. बरं, ऐकणाऱ्यालाही थोडंसं आपण म्हणतो ना की एक जजमेंटल ॲटिट्यूड येतो, कारण पूर्णपणे ती व्यक्ती माहीत असते, त्यामुळे आपण तर्क लावतो. म्हणून जरा प्रोफेशनल सर्व्हिसेस नक्की घ्याव्यात जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ब्लॉक वाटेल किंवा तुम्हाला सुचत नाही किंवा तुम्हाला उत्तरं मिळत नाही आहेत सध्या, म्हणून ती जगात अवेलेबलच नाही आहेत असं नाही आहे. तर जगात उत्तरं अवेलेबल असतात, तुम्ही ती फक्त योग्य वेळी घ्या. कारण एक प्रॉब्लेम जर का योग्य वेळी सॉल्व्ह केला नाही तर तो मोठा होऊन चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या ठिकाणी बाहेर पडू शकतो, असं आहे. तर नक्की मदत घ्यावी. थँक्यू सो मच सुप्रिया फॉर धिस इन्साइटफुल अनलर्निंग. ॲक्च्युली काय झालं आहे ना, आपल्या समाजात ज्या त्याग करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांचं कौतुक होतं आणि त्यामुळेच की काय स्त्री स्वतःसाठी जगायला विसरूनच गेली आहे. आणि हेच रिडिफाईन करण्याची आज वेळ आहे. तुमचं वर्थ दुसऱ्यांसाठी किती करता येतं यावर नाही, तर तुम्ही स्वतःला किती समजून घेतलं यावर आहे. विथ दॅट थॉट, सॅसी सखी विल साइन आउट. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.